प्राध्यापक डॉक्टर आबास शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नो रिजनल सेंटर पुणे या ठिकाणाहून आपल्याशी संवाद साधित आहे. आपला सब्जेक्ट कोड जो आहे, कोर्स कोड जो आहे तो BECC 134 अर्थात सब्जेक्ट प्रिन्सिपल ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स 2 या अंतर्गतच प्रिन्सिपल ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स 2 मध्ये समष्टी किंवा स्थूल अर्थशास्त्राचे तत्वे 2 या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. IS किंवा LM ॲनालिसिस जे आहे, IS आणि LM विश्लेषण या अनुषंगाने न्यू क्लासिकल सिंथेसिस किंवा त्या अनुषंगाने असणारी थिअरीज आपल्याला या अनुषंगाने माहिती होणार आहे. आतापर्यंत खरं तर मॅक्रो इकॉनॉमिक्सचा आपण बराचसा भाग कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु या मॅक्रो इकॉनॉमिक्स 2 मध्ये किंवा प्रिन्सिपल ऑफ इफेक्टिव्ह डिमांड्स म्हणजे आपण पाहत होतो प्रिन्सिपल ऑफ इफेक्टिव्ह डिमांडमध्ये प्रभावी मागणीचं तत्व, त्या अनुषंगानेच आपण पुढं अर्थव्यवस्थेतली असणारी गुंतवणूक, बचत, लिक्विडिटीच्या अनुषंगाने आणि मनी कशा पद्धतीने कॅश फ्लो आपण विचारात घेतोय त्या अनुषंगाने काही बाबी ह्या निश्चित विचारात घेतलेल्या आहेत. न्यू क्लासिकल सिंथेसिसच्या अनुषंगानं कोणत्या पद्धतीच्या वस्तूची मागणी किंवा पुरवठा कशा पद्धतीने होतो किंवा त्याची गुंतवणुकीची एकूणच संरचना कशा पद्धतीची असू शकते त्या अनुषंगाने याच्यातला काही भाग हा समाविष्ट घेतलेला आहे किंवा त्याचा विचार हा केलेला आपल्याला दिसून येतो. न्यू क्लासिकल सिरीजच्याच अनुषंगाने याच्यातला जो हा युनिट 3 आहे, ॲक्च्युली बाय मिस्टेक त्या ठिकाणी 2 आलेला आहे. युनिट 3 आपण स्टडी घेतलेला आहे. तो एकाच वेळी समतोल कशा पद्धतीने साधता येऊ शकतो किंवा समतोल आणि समायोजन ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कशा पद्धतीनं चालते या ISM मॉडेलमध्ये, आणि या मॉडेलच्याच अनुषंगाने शास्त्रीय किंवा केन्सियन झोन जो आहे तो कशा पद्धतीचा आहे तो आपल्याला या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे करायचा आहे. या शॉर्ट बट स्वीट आपण म्हणूया तशा पद्धतीचं हे युनिट जे आहे युनिट 3 ते अतिशय छोटं असल्याचं आपल्याला जाणवतंय, परंतु याच्यामध्ये खूप डीप इन्फॉर्मेशन जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न निश्चितपणे याच्यातून झालेला आहे. एकाच वेळी समतोल कसा साधता येऊ शकतो म्हणजे जिथं गुंतवणूक आहे, बचत आहे आणि लिक्विडिटी किंवा कॅश फ्लोच्या अनुषंगाने असेल त्या अनुषंगाने असणारा भाग तो कशा पद्धतीने समायोजित होतो किंवा त्याची कार्यान्वित कशा पद्धतीने होते ती वेगवेगळ्या डायग्रामच्या अनुषंगाने आपल्याला याच्यात दिलेले आहे. सारांशाच्या किंवा त्या अनुषंगाने असणारा भाग तो कशा पद्धतीने आहे, उद्दिष्ट किंवा यातलं मुख्य उद्दिष्ट जे होतं ते कोणतं आहे किंवा कशा पद्धतीचा कार्य करू शकतं, त्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने कोणता भाग येईल, वस्तू बाजार आणि पैसा बाजार यात कशा पद्धतीनं समायोजन होऊ शकतं किंवा वस्तू बाजार आणि पैसा बाजारामधील एकाच वेळी समतोलाचे वर्णन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जशा पद्धतीने आपण अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या वस्तूचं उत्पादन जे झालेलं आहे ते उत्पादन विक्री करतो त्यावेळेला ती जी सिच्युएशन असते, ती जी खरेदी आणि विक्रीचं ठिकाण आपण म्हणूया त्याला बाजार असं म्हटलं जातं. मग ज्या ठिकाणी वस्तूचा बाजार असतो, एखादा समजा कम्प्युटर असेल आणि तो कम्प्युटर बाजारपेठेत विक्रीसाठी म्हणजे एखाद्या शॉपमध्ये मांडलेला आहे तर त्या ठिकाणी कम्प्युटरचा बाजार जिथं खरेदी आणि विक्रीचा व्यवहार होतो त्याला बाजार असं म्हणतात. एका दृष्टीने आपण असं म्हणूया की जिथं वस्तू हे दिसून येतात किंवा वस्तूच्या अनुषंगाने आपल्याला काही भाग हे माहिती होतात, तशाच पद्धतीनं वस्तू बाजार आणि पैशाच्या अनुषंगाने असणारा बाजार तोही आपल्याला समायोजित किंवा त्या अनुषंगाने भाग निश्चितपणे दिसून येऊ शकतो. समतोल उत्पादन आणि व्याजदरामध्ये समायोजन प्रक्रिया ही स्पष्ट करण्याच्या अनुषंगाने काही भाग हा महत्त्वाचा ठरेल. IS किंवा LM मधील असणारा शास्त्रीय आणि केन्सियन झोन मधील फरक जो आहे तो आपल्याला यामुळे निश्चितपणे समजून येणार आहे किंवा सुस्पष्टपणे जाणवणार आहे. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेतली असणारी स्थिती किंवा कोणत्या बाबतीत अर्थव्यवस्था कशा पद्धतीने कार्य करते आहे, किती त्याच्यातले बदल असतील ते आपल्याला या अनुषंगाने निश्चितपणे स्पष्ट होणार आहे. IS आणि LM मधील शास्त्रीय दृष्टिकोन जो आहे तो कशा पद्धतीने आहे आणि त्यातले असणारे बदल हे कशा पद्धतीचे आहेत ते आपल्याला दिसून येतील. त्यामुळे या युनिटच्या अनुषंगाने जशा पद्धतीने युनिट 1 असेल, 2 असेल याच्यातला आपण काही भाग समजून घेतला त्याच पद्धतीने याचा नेक्स्ट स्टेप 1 मध्ये जो बघितला होता तो आपण इंट्रोडक्टरी पार्टमध्ये IS वक्र जो आहे त्याच्यात बिंदू एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत असणारा कोणत्या बिंदूवर त्या ठिकाणी समतोल किंवा IS कर्व कोणत्या बिंदूवर समायोजित होतो ते आपल्याला दिसून येईल.
वस्तूच्या बाजारपेठेत समतोल युनिट 2 मध्ये आम्ही दर्शवलेला आहे. त्याचबरोबर एलएमओ जो आहे तो प्राप्त केले जातात, जे की पैसा बाजार मधील समतोल हा दर्शविला जातो. दोन्ही बाजारामध्ये एकाच वेळी समतोलाने आयएस आणि एलएमओ यांच्या परस्पर संवादावर चर्चा या अनुषंगाने केलेली दिसते. या वक्रामधील बदल आणि असंतुलन अस्तित्वात असल्यास समायोजन प्रक्रिया जी आहे ती घडून येते किंवा समायोजनाच्या अनुषंगाने त्यातले होणारे त्यातले बदल हे आपल्याला दिसून येतील. परस्पर असणारा संवादाच्या अनुषंगाने जशा पद्धतीने भाग म्हणतो तसं दोन्ही बाजारपेठेतली असणारी स्थिती मग इथं वस्तूच्या स्वरूपात असेल, इथं पैशाच्या स्वरूपामध्ये असेल, पण दोन्हीमध्ये असणाऱ्या मागणी आणि पुरवठ्याचा विचार हा निश्चितपणे केलेला असतो. त्यामुळं युनिटच्या अनुषंगाने आयएस आणि एलएमओ यांच्या परस्पर स्थितीवरती अर्थव्यवस्थेत अनेक वेळेला मोठ्या प्रमाणावर चढ उतार येत असतात किंवा इन्फ्लेशन डिफ्लेशन आपण जे म्हणतो सिच्युएशन ती आपल्याला अनुभवायला येते. त्याच्यामुळं असंतुलनाची स्थिती ही प्रभावीपणे दिसून येते. संतुलन प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं मागणी आणि पुरवठा त्या ठिकाणचा असणारा त्याची व्हॅल्यू आपण म्हणूया किंमत जी आहे ती तिथं निश्चित किंवा स्थिर होणं गरजेचं आहे. जिथं या मागणी आणि पुरवठ्याचा समतोल होतो त्या ठिकाणी आयएस आणि एलएम वक्र जो आहे तो परस्परांशी त्या ठिकाणी संतुलित झालेला आपल्याला दिसून येतो. अदरवाईज त्या ठिकाणी असंतुलन किंवा असंतुलित असणारी अवस्था जी आहे ती आपल्याला प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे याचं समायोजन कशा पद्धतीने होईल, इक्विलिब्रियमचे कंडिशन कशा पद्धतीने येईल हा भाग त्यातला महत्त्वाचा असू शकेल. त्यामुळं एलएम वक्र हा जो प्राप्त झालेला आहे युनिट 2च्या अनुषंगाने आपण बघितला आणि युनिट 1 मध्ये आयएस वक्र जो आहे तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कशा पद्धतीने गुंतवणूक होईल, बचत होईल, लिक्विडिटीच्या अनुषंगाने मनी कशा पद्धतीने त्याचा भाग पाहिला. या तिसऱ्या युनिटमध्ये त्याचं समायोजन किंवा समतोल कशा पद्धतीने करता येऊ शकतं, राखता येऊ शकतं त्या अनुषंगाने हा भाग तिसऱ्या युनिटमधला महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. एकाच वेळी समतोल किंवा वस्तूच्या बाजारपेठेत आणि पैशाच्या बाजारपेठेत एकाच वेळी समतोल राखण्यासाठी तेथे व्याजदर आणि उत्पन्न पातळी यांचे एकच संयोजन असणे आवश्यक आहे. जे समाधानी E1 वर वस्तूचे बाजार आणि पैसा बाजार स्पष्ट केलेला आहे किंवा त्या अनुषंगाने स्पष्टपणे जाणवू शकेल. म्हणजे एकाच वेळी समतोल प्रस्थापित कसं करता येऊ शकतो का, वस्तूच्या बाजारपेठेत आणि पैशाच्या बाजारपेठेत एकाच वेळी असणारी जी स्थिती आहे ती कशा पद्धतीची असेल, त्याच्यातले एकूण स्थित्यंतर कशा पद्धतीचे असतील, तेथे व्याजदर आणि उत्पन्न पातळी यांचे एकच समायोजन किंवा संयोजन झालेले दिसेल. एकाच वेळी वस्तू आणि चलन बाजारात असणारी जी स्थिती आहे त्या परिस्थितीत किंवा त्या सिच्युएशनमध्ये काय होऊ शकतं, उत्पादन स्तर वाय आणि एक्स अक्षावर आणि व्याजदर जो आहे तो कशा पद्धतीने आहे किंवा किती कमी किंवा जास्त आहे त्या अनुषंगाने त्यातली स्थिती जी आहे ती E1 वर वस्तूचे बाजार आणि पैसा बाजार हा स्पष्ट झालेला दिसेल किंवा त्या ठिकाणी अनुभवायला मिळेल. व्याजाचा समतोल दर हा जो आहे तो उत्पन्नाचा समतोल स्तर आणि उत्पादन Y1 या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. त्याचबरोबर किंमत पातळी स्थिर असल्याचे गृहीत धरतो आणि गोष्टीचा किंवा त्या अनुषंगाने असणारी बाब ही सुद्धा प्रकर्षाने जाणवते. कंपन्या कितीही रक्कम पुरवण्यास तयार आहेत त्या किमतीत वस्तू आणि सेवा E1 वर अर्थव्यवस्था दोन्ही प्रमाणात समतोल आहे किंवा वस्तू आणि चलन बाजारात हा समतोल अवस्थेमध्ये आहे का किंवा किती प्रमाणात आहे त्या अनुषंगाने तो भाव दिसून येऊ शकतो. व्याजाचा दर किंवा समतोल पातळी गाठण्याच्या दृष्टीनं अर्थव्यवस्था कशा पद्धतीने कार्यान्वित होते किंवा किती प्रमाणात व्याजाचे दर हे बदलत आहेत, कमी किंवा जास्त होत आहेत त्या अनुषंगाने त्यातली गुंतवणूक ही निश्चितपणे किंवा बचतीच्या अनुषंगाने सुद्धा त्या ठिकाणची बचत व्हावी किंवा गुंतवणूक व्हावी हा व्याजदरावरती प्रकर्षाने असणारा अनुभव किंवा अवलंबून आहे. त्याचबरोबर उत्पादनाचे घटक जे आहेत ते कुठल्या प्रकारचं उत्पादन घेतलेलं आहे, त्यातून मिळणाऱ्या उत्पादनातून उत्पन्न किती अपेक्षित आहे, ते कमी आहे, जास्त आहे, किती प्रमाणात होऊ शकतो. त्याचबरोबर कंपन्यांची स्थिती कशा पद्धतीने आहे की जेणेकरून ते प्रोडक्शन वाढणार आहे किंवा नाही याच्यावरती त्याची मागणी डिपेंड असते. अर्थव्यवस्थेमध्ये या आयएस आणि एलएमच्या दोन्ही अवस्थांमध्ये जर पाहिलं तर त्या दोन्ही क्रियांमध्ये घडून येणारे बदल हे इंटरेस्टवरती किंवा व्याजदरावरती अवलंबून असतात. तशाच पद्धतीने वस्तू बाजारामध्ये वस्तूच्या किमतीवरती देखील त्याचा किंवा किमतीचा मागणी पुरवठ्यावरती परिणाम निश्चितपणे होत असतो. त्या पद्धतीने किमती बदलतात त्याच पद्धतीने वस्तूचा मागणी आणि पुरवठा हा विरुद्ध दिशेने बदललेला आपल्याला दिसून येतो.
म्हणजेच किंमत कमी असते त्यावेळेला मागणी ही वाढलेली असते, आणि ज्यावेळेला मागणी एका बाजूला आपण पुरवठा वाढलेला असतो त्यावेळेला किंमत कमी होते, अशी स्थिती दिसून येते. परंतु पुरवठादार हे वाढत्या किमतीला जास्त पुरवठा करण्यास तयार असतात, किंवा त्या ठिकाणी वस्तूचं स्वरूप काय आहे त्यावरती देखील ते अवलंबून असू शकतं. या ठिकाणी दर्शवलेलं एलएम वक्र आहे आणि आयएस वक्र आहे. एलएम वक्राच्या अनुषंगाने त्या ठिकाणी वस्तूच्या किमती I1 पर्यंत किंवा इंटरेस्ट रेट जो आहे तो I1 पर्यंत वाढलेला दिसून येतो, आणि Y0 या ठिकाणचा Y1 ही आउटपुट रेषा आहे. 0 ते Y1 पर्यंत असणारं उत्पादन किंवा त्याचं आउटपुट हे दर्शवलेलं आहे. सिम्युलेटेशन इक्विलिब्रियम इन गुड्स अँड मनी मार्केट, वस्तू बाजार आणि त्या ठिकाणची असणारा स्थिती ही त्या ठिकाणी दर्शवलेली आपल्याला पाहायला मिळते. आयएस वक्र मध्ये शिफ्ट होत असताना आकृतीमध्ये आम्ही अशा परिस्थितीचे वर्णन करतो की जिथे आयएस वक्र हा उजवीकडे सरकतो, त्याच अनुषंगाने असा बदल झाल्यास किंवा त्या स्थितीत बदल झाल्यानंतर अर्थव्यवस्थेत कोणते बदल होतात याचा देखील त्या ठिकाणी विचार हा निश्चितपणे करावा लागतो. म्हणजेच या शिफ्टच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो 3.2 ही फिगर जी आहे तो आयएस वक्र वरच्या बाजूला स्थानांतरित झालेला आहे. या ठिकाणचा जो आयएसएम वक्र आहे तो एलएम आणि आयएस या अनुषंगाने ई बिंदू या ठिकाणी समतोल झालेला आहे किंवा संतुलन झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याच पद्धतीनं या दुसऱ्या आकृतीमध्ये ज्या वेळेला आपण पाहतो ई वरनं E2 पर्यंत संतुलन झालेलं आहे. म्हणजेच IS1 हा IS2 पर्यंत स्थानांतरित झालेला वक्र दिसतोय. त्याच्यामुळं निश्चितपणे इंटरेस्ट रेट, व्याजाचे दर वाढलेले आहेत आणि इन्कम अँड आउटपुट ही लेवल जी आहे ती देखील वाढलेली आहे. तशाच पद्धतीनं या ठिकाणचा एलएम जो आहे तो कॉन्स्टंट किंवा स्थिर असल्याचं आपण या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. त्यामुळं याच्यात होणारे बदल, IS मध्ये होणारे बदल हे वस्तू बाजार आणि चलनी बाजाराच्या अनुषंगाने यात बदल झालेले दिसतील. त्यामुळे हा स्थानांतरित झालेला वक्र हा देखील आपल्या दृष्टीनं आयएस वक्र जो आहे तो महत्त्वाचा असल्याचं आपल्याला दिसून येतो. यामध्ये एलएम वक्र जो आहे त्याच्यामध्ये शिफ्टिंग किंवा त्याच्यामध्ये होणारा बदल कशा पद्धतीने आहेत अशा परिस्थितीचे वर्णन करतो, जेथे एलएम वक्र जो आहे तो उजवीकडे सरकतो. म्हणजेच त्याचं चल असा बदल झाल्यास किंवा अर्थव्यवस्थेत कोणते बदल होतात याचा विचार त्या ठिकाणी करावा लागेल. अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा वाढला असे गृहीत धरून त्या ठिकाणी परिणाम एलएम वक्र मध्ये बदल होतो किंवा LM1 वरून उजवीकडे समांतर हा शिफ्ट होत असतो. LM2 हा नेहमी समांतर पातळीवरती होतो. वक्र आकार स्वरूपाचा LM वक्र किंवा IS वक्र जो आहे तो स्थानांतरित होत नाही. त्यामुळं होणारं स्थानांतरण किंवा होणारं शिफ्टिंग हे वेगवेगळ्या पद्धतीचे दिसून येईल. LM2 किंवा एकक 13च्या अनुषंगाने परिमाण पाहता त्याचा समतोल किंवा E1 ते E2 मध्ये बदल झालेला दिसून येतो किंवा तशा अनुषंगाने त्याच्यातले झालेले बदल हे देखील आपल्याला अनुभवायला मिळतील. आकृतीच्या अनुषंगाने 3.2 मध्ये आम्ही अशा परिस्थितीचे वर्णन करतो की जिथे आयएस वक्र हा उजवीकडे सरकतो. त्याच अनुषंगाने त्या चलाच्या अनुषंगाने अर्थव्यवस्थेत कोणते बदल होतात याचा परिणाम देखील विचारात घेतलेला आहे किंवा त्या अनुषंगाने कसे बदल हे प्रामुख्याने झालेला आहे. एलएम वक्राचा जो उजवीकडे स्थलांतरित होतो सरकतो त्याला चल बदल किंवा असं झाल्यास अर्थव्यवस्थेत कोणते बदल होतात याचा विचार त्या ठिकाणी करावा लागतो. अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा वाढला आहे असे गृहीत धरून परिणामी एलएम वक्र मध्ये किंवा LM1 वरून उजवीकडे समांतर स्थितीत स्थानांतरित झालेला दिसतो. LM2 हा एकक 13 परिणामी समतोल E1 ते E2 मध्ये बदल झालेला दिसून येतो. त्याचबरोबर हा एलएम वक्र आणि LM2 वक्र जो आहे तो तशा त्या अनुषंगाने झालेला बदल हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फायदेशीर दिसतात. याच्यातले जे डायग्राम 3.3 मध्ये दर्शवलेला आहे, आतापर्यंत आपण 2 डायग्राम पाहिले, त्या दोन्हीमध्ये आयएस वक्र हा स्थानांतरित कशा पद्धतीने झालेला आहे तो सांगितलं. इथं 3.3 मध्ये बदलून पाहता आउटपुट पातळी जी आहे ती कशा पद्धतीने बदलते, व्याजाचा दर कशा पद्धतीने I1 वरून I2 पर्यंत कमी होतो आणि I1 ते I2 पर्यंत वाढते. या अनुषंगाने किंमत पातळी स्थिर असल्याचे गृहीत धरल्यामुळे पैशाच्या पुरवठ्यात वाढ परिणामी झालेली दिसून येते. त्याचबरोबर वास्तविक शिल्लक पुरवठ्यात बदल झालेला दिसून येतो किंवा वाढ होते.
ज्याचा परिणाम म्हणून एक व्याजदरात घट झाल्यामुळे गुंतवणुकीच्या पातळीत देखील वाढ होते आणि अर्थव्यवस्था ही ज्याचा परिणाम म्हणून उत्पादन पातळी वाढली आहे त्या अनुषंगाने देखील त्याच्यातले होणारे बदल हे प्रकर्षाने जाणवतात. म्हणजे निश्चितपणे वास्तविक शिल्लक पुरवठ्यात वाढ होते ज्याचा परिणाम म्हणून व्याजदरात घट झालेली दिसून येते. व्याजदरात घट झाल्यामुळे गुंतवणुकीच्या पातळीत वाढ होते आणि अर्थव्यवस्था ज्याचा परिणाम म्हणून त्या उत्पादनाच्या अनुषंगाने असणारी प्रक्रिया ही देखील आपल्याला या अनुषंगाने सुस्पष्टपणे होऊ शकते. डायग्राममध्ये LM वक्र हा स्थानांतरित झालेला आपल्याला दिसून येतो. E1 पासून तो E2 पर्यंत स्थानांतरित झालेला आहे. म्हणजेच IS हा कॉन्स्टंट दाखवलेला असताना इंटरेस्ट रेट आणि जो आउटपुट आहे म्हणजे व्याजाचा दर आणि त्यातले उत्पन्नाचे उत्पादन आपण म्हणूया ते कशा पद्धतीने बदलले, किती प्रमाणात बदलले त्या अनुषंगाने दर्शवलेला भाग आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर LM वक्राच्या अनुषंगाने आणि LM1 आणि LM2 मध्ये निश्चितपणे वाढ झालेली किंवा जास्तीची समाधान पातळी आपण म्हणूया दर्शवलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे इंटरेस्ट रेट जो आहे तो त्या इंटरेस्ट रेटपेक्षा कमी इंटरेस्ट रेट असतो. या ठिकाणी I1 पासून I2 पर्यंत घटलेला दिसेल. E1 पासून E2 पर्यंत जी समाधानाची किंवा संतुलनाची पातळी आहे ती बदललेली आहे. शिफ्ट इन द LM कर्व जो आहे तो बदललेला आपल्याला दिसून येतो. समतोल आणि समायोजन प्रक्रिया मागील विभागात तुम्हाला अशा आढळली की समतोल उत्पादन आणि जो व्याजदर आहे त्यात बदल होतात का IS आणि LM वक्राच्या छेदनबिंदूवर जाणवले आहे किंवा या विभागात बाजाराचा समतोल परत येण्याची प्रवृत्ती आहे आणि अर्थव्यवस्था IS आणि LM वक्राच्या बाहेर आहे. जेव्हा समतोल नसतो किंवा अर्थव्यवस्थेत समायोजन प्रक्रिया होते आणि अर्थव्यवस्था या नवीन समतोल बिंदूकडे जाते त्याच अनुषंगाने त्याच्यात बदल हे प्रकर्षाने जाणवतात. त्यामुळे समतोल आणि समायोजन प्रक्रिया मागील विभागाप्रमाणेच या अनुभवलेली दिसते. IS आणि LM वक्राच्या छेदनबिंदूवर जाणवलेली दिसते. या विभागात बाजाराचा समतोल परत येण्याची प्रवृत्ती आहे. अर्थव्यवस्था IS आणि LM वक्राच्या बाहेर असणारी स्थिती जेव्हा समतोलात नसतं किंवा त्या ठिकाणची अर्थव्यवस्था ही समतोल होणार नाही तर समतोलबाह्य असणारी स्थिती ही देखील त्या ठिकाणी अनुभवायला मिळू शकते. त्यामुळे समतोल किंवा समायोजन हे कशा पद्धतीनं साध्य करता येईल, गाठता येईल त्या दृष्टीनं IS आणि LM वक्राच्या द्वारे त्या स्थितीत बदल झालेले दिसतात. छेदनबिंदूवर त्याची असणारी एकूण स्थिती जी आहे ती जाणवेल. त्याचबरोबर समतोल पातळीमध्ये किंवा अर्थव्यवस्थेत कशा पद्धतीने बदल होतो, किती प्रमाणात बदल होतो, अर्थव्यवस्था एकूण बिंदूकडे स्थानांतरित कशी होईल त्याचे भाग दिलेले आहेत. दोन गोष्टीची प्रशंसा करूया की त्या अनुषंगाने त्याचे गुण त्या ठिकाणी दर्शवले. पैशाची जास्त मागणी असेल तर व्याजदर वाढेल. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये पैशाला जास्त मागणी असते त्या अर्थव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणचे इंटरेस्ट रेट हे जास्त असतात. जसे आपण आता भारतात जरी पाहिलं तर व्याजाचे दर हे वाढलेले दिसतात. मग वेगवेगळ्या व्याजाच्या अनुषंगाने आपण म्हणू शकतो होम लोन असेल, कार लोन असेल, त्याचे इंटरेस्ट रेट जे आहेत ते त्या ठिकाणचे जे वाढलेले आहेत तसे, कारण याचं की पैशाला असणारी मागणी जशी वाढत चालली तशा पद्धतीने बँकांमधले ठेवींचे इंटरेस्ट रेट देखील वाढलेले दिसतात. म्हणजे या ठिकाणचे इंटरेस्ट रेट ज्या पद्धतीने वाढतात त्या पद्धतीने लोकांची त्या ठिकाणची बचतीची शक्यता ही त्या ठिकाणची वाढते. परंतु वस्तू बाजाराचा विचार करता त्या ठिकाणचे दर वाढले तर त्या अनुषंगाने द्यावा लागणारा मोबदला वाढतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेला तशा पद्धतीची हानी किंवा तोटा होण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात असते. त्यामुळे पैशाची मागणी कशी असेल, जर आपण मनी मार्केटमध्ये किंवा पैशाच्या बाजारामध्ये जादा प्रमाणात तर व्याजदर हा कमी होईल. पैशाचा प्रभाव किंवा जेवढे जास्त पैसे आपण बाजारपेठेमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये दिसतील त्या पद्धतीनं त्याच्यावरचा व्याजाचा दर हा निश्चितपणे कमी होईल. कारण पुरवठा जसा वाढत जाईल तशा पद्धतीने इंटरेस्ट रेट हे कमी होत जातील. परंतु ज्या पद्धतीने पुरवठा कमी असेल आणि मागणी जास्त असेल तर त्या मागणीच्या अनुषंगाने व्याजाचे दर हे तुलनात्मकरित्या कमी ठेवावे लागतील किंवा तसे बदल झालेले दिसतील. त्यामुळे वस्तूच्या जास्त मागणीमुळे उत्पादनात वाढ होते आणि अतिरिक्त पुरवठा हा देखील अनुभवायला येतो. त्यामुळे उत्पादनात घट होते किंवा उत्पादन प्रक्रियेत कशा पद्धतीने बदल होईल, किती बदल होईल, वस्तूच्या जास्त मागणीमुळे उत्पादनात वाढ होते आणि अतिरिक्त पुरवठा हा अनुभवायला मिळतो. त्यामुळे अतिरिक्त पुरवठा असेल
त्याच अनुषंगाने त्यात झालेले बदल हे दिसून येतील किंवा तशा पद्धतीचे बदल झाल्याने अर्थव्यवस्था ही पूर्णत्वाकडे जात असताना दिसून येते. परंतु ही किती प्रमाणात बदलेल, कशा पद्धतीने बदलेल, वस्तूच्या जास्त मागणीमुळे उत्पादनात वाढ होते आणि अतिरिक्त पुरवठा हा देखील दिसून येतो. त्यामुळं मालामुळे किंवा उत्पादनात घट होण्याची शक्यता असते. त्यामुळं भांडवलाचा पुरवठा पूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं जास्त असणं, पैशाचा पुरवठा जास्त असणं, अतिरिक्त पुरवठा जर होत असेल तर त्या ठिकाणी व्याजाचे दर हे कमी होतात निश्चितपणे. परंतु उत्पादन प्रक्रियेमध्ये भांडवलाची आवश्यकता असते, गरज असते. त्याच्यामुळे या ठिकाणचं वस्तू बाजारात जर जास्त उत्पादन ठेवायचं असेल तर चलनी पुरवठा जो आहे तो किंवा पैशाचा पुरवठा जो आहे तो जास्त प्रमाणात होणं अपेक्षित असतं. त्यामुळे वस्तूचं उत्पादन देखील स्वस्तात करणं किंवा कमी किमतीत होणं हे शक्य असतं. आणि त्याच अनुषंगाने पैशाची दुर्मिळता असेल तर कच्चा माल त्या ठिकाणचा वस्तू उत्पादनासाठी येणारा खर्च सुद्धा तुलनात्मकरित्या इंटरेस्ट रेट किंवा व्याजाचे दर जास्त असल्याने तो झालेला दिसेल किंवा तो वाढलेला दिसेल आणि त्या अनुषंगाने तसे बदल हे अनुभवायला येतील. आपण मनी मार्केटमध्येच जादा पुरवठा पाहिला तर व्याजदर कमी होईल. त्याच अनुषंगाने वस्तूच्या जास्त मागणीमुळे उत्पादनात वाढ होते आणि या उत्पादन वाढीमुळे किंवा उत्पादनाच्या अतिरिक्ततेमुळे पुरवठा वाढतो की काय किंवा कशा पद्धतीने पुरवठा वाढेल हे देखील आपल्याला दर्शवलेलं दिसून येऊ शकतं. त्यामुळे वस्तूच्या बाजारात किंवा जास्त मागणीमुळं तेवढ्या प्रमाणात पुरवठा करणं हे उत्पादकाच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. तसं या चलनी प्रवाहाच्या अनुषंगाने देखील पैशाचा पुरवठा वाढवणं हे तितकंच महत्त्वाचं ठरू शकतं. त्याच अनुषंगाने या जो भाग दिलेला आहे तो आपण बघूया. एक या ठिकाणी दोन बाबी प्रकर्षाने जाणवतात. जर पैशाची जास्त मागणी असेल तर व्याजदर वाढेल, पैशाची मागणी जर जास्त असेल तर व्याजदर वाढेल आणि जर आपण पैसा बाजारामध्ये जादा पुरवठा राहिला तर व्याजदर हा कमी होईल. इथं सुस्पष्टपणे दिलेला आहे. या ठिकाणचा पुरवठा कशा पद्धतीने वाढेल तर अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने जिथं पैसा जास्त असेल तर मागणी त्या ठिकाणचे जर कमी असेल किंवा मागणीच्या अनुषंगाने व्याजाचे दर हे जास्त होतील. म्हणजे मागणीचा विचार करता व्याजदर जास्त मिळत असतील किंवा जास्त असतील तर पुरवठादार पुरवठा करेल, परंतु मागणीदाराच्या दृष्टीनं काही मागणी ही कमी करावी लागेल. परंतु पैसा बाजारमध्ये जास्त पुरवठा पाहिला तर किंवा पैशाचा पुरवठा जसं वाढत जातो तशा पद्धतीने त्याचे व्याजदर देखील कमी होतील. वस्तूच्या जास्त मागणीमुळे उत्पादनात वाढ होते आणि अतिरिक्त पुरवठा होतो. मालामध्ये उत्पादनात घट होते. माझी त्या अनुषंगाने असणारा समावेश हा दिलेला आहे. नंतरचा संचय किंवा त्याच्यावरचे असणारे समायोजन हे सुस्पष्टपणे जाणवते. तर कंपन्यासह इतर काही यादी किंवा त्या प्रकारे होणारे बदल हे प्रकर्षाने जाणवतात. एलएम वक्र आणि आयएस वक्र. आता या एलएम वक्राच्या अनुषंगाने ई या ठिकाणी इंटरेस्ट रेट आहे, त्याचबरोबर इन्कम अँड आउटपुटच्या अनुषंगाने सुद्धा आहे. तर ओ किंवा I0 पासून ते Y0 पर्यंत ई या ठिकाणचा समतोल जो झालेला दिसतो तो आपल्याला उत्पादन आणि व्याजाचे दर किंवा आधार आपण म्हणूया इन्कम अँड आउटपुट, उत्पन्न आणि उत्पादन कशा पद्धतीने आहे त्या अनुषंगाने ॲडजस्टमेंट टुवर्ड्स इक्विलिब्रियम किंवा त्याचा समतोल हा कशा पद्धतीने साधला जाऊ शकतो तो OI किंवा OI अक्षावरती दर्शवलेला आहे. या अनुषंगाने होणारे बदल हा इंटरेस्ट रेट किंवा व्याजाच्या दरात झालेला बदल हा दिसून येतो. कोणताही यादृच्छिक बिंदू हा जी उदाहरणासाठी घेतलेला आहे जिथं पैशाची जास्त मागणी दर्शवतो आणि वस्तूचा जादा पुरवठा देखील दर्शवत असतो. त्यामुळे जी दिलेली जी काही मान किंवा बिंदू आहे त्या दिशेने निर्देशित करतात किंवा त्याचं निर्देशन केलेलं असतं. जे समायोजन होतं किंवा पैशाची जास्त मागणी आणि व्याजदरास कारणीभूत ठरेल. पैशासाठी मालमत्ता विकल्या जातात. पैसा ज्या वेळेला हवा असतो किंवा व्यवहारामध्ये आपण ज्यावेळेला पैशाची गरज टंचाई निर्माण होते त्यावेळेला त्या कौटुंबिक विचार करतात किंवा एखादी संस्था असेल, उद्योगधंदा असेल त्यावेळेला आपल्याकडचा असणारी मालमत्ता संपत्ती ती पैशासाठी विकावी लागते आणि त्यातून पैसा मिळवावा लागतो आणि मिळालेल्या पैशातून आपल्या ज्या काही गरजा असतील त्या गरजा पूर्ण केल्या जातात. म्हणजे पैशासाठी मागणी कशा पद्धतीने आहे
किंवा कशासाठी आहे तर दैनंदिन खर्चासाठी आहे. परंतु ज्यावेळेला गरजा वाढत जातील त्यावेळेला आपल्याकडे असणारी मालमत्ता ही काही वेळेला गहाण ठेवली जाते किंवा गहाण ठेवणे म्हणजेच असं की आपण बघतो की बँकेमध्ये आपण सोने तारण कर्ज म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी पैसा हा गहाण ठेवणं किंवा काही कालावधीसाठी ठेवणं आणि त्याच्या मोबदल्यात उत्पन्न किंवा त्या अनुषंगाने असणारं भांडवल उभा केलं जातं. त्याच्या मोबदल्यात त्या ठिकाणी इंटरेस्ट रेट जो असेल तो द्यावा लागेल, व्याजाचा दर जो काय आहे तो द्यावा लागेल आणि तशा पद्धतीने पैसे हे घेतले जातात किंवा मिळवले जातात, विकले जातात आणि मालमत्तेची किंमत ही कमी होते. वरच्या दिशेने निर्देशित करणारा भाग किंवा त्या अनुषंगाने होणारे बदल हे देखील दर्शविलेले आहेत. प्रतिनिधित्व करतो किंवा त्याचबरोबर मालाचा जादा पुरवठा हा अनिश्चित संचय ठरतो. त्यामुळे कंपन्या आउटपुट कमी करू लागतात. डावीकडे त्या अनुषंगाने निर्देश करणारा भाग हा घसरत जाणारे आउटपुट हा दर्शवतो. त्याच अनुषंगाने अंक एफ, एच आणि के असंतुलनाचे बिंदू आहेत, जेथे समायोजन होते आणि शेवटी अर्थव्यवस्था ई वर पोहोचते. समतोल बिंदू जरी एकाच या दोन बाजारामध्ये असंतुलन दिसून येतो आहे, त्याच अनुषंगाने याच्यातले होणारे बदल हे देखील आपल्याला अनुभवायला येतात किंवा त्या अनुषंगाने दिसून येतात. पैशासाठी मालमत्ता विकल्या जाणाऱ्या किंवा ज्या डावीकडून उजवीकडे होणाऱ्या एलेमॉग्राचं स्थानांतर आहे ते समायोजनाच्या दृष्टीनं डावीकडे निर्देश झालेले दिसतात. असंतुलन किंवा आउटपुटच्या अनुषंगाने असंतुलनाचे बिंदू आहे, जेथे समायोजन होते आणि शेवटी अर्थव्यवस्था ई वर पोहोचते. अशाच समतोल बिंदूच्या दृष्टीनं एकच या दोन बाजारामध्ये असंतुलन दिसून येते आणि तशा पद्धतीचे बदल होत असतात. कोणताही यादृच्छिक बिंदू हा जी घेऊ शकतो किंवा या पैशाची जास्त मागणी हा दर्शवतो. वस्तूचा जादा पुरवठा किंवा बिंदू जी वर दिलेले बाण त्याच अनुषंगाने होत असणारी स्थिती ही बदललेली दिसते. पैशासाठी मालमत्ता विकल्या जातात आणि मालमत्तेची किंमत किंवा त्या अनुषंगाने असणारा त्याचा मोबदला हा किती आहे किंवा कशा पद्धतीचा आहे. तर मालमत्ता ज्या वेळेला विकली जाते किंवा वस्तू विकली जाते घरातली, कुटुंबातले असेल किंवा उद्योगधंद्यातले असेल, त्यावेळेला त्याचं व्हॅल्युएशन हे पहिल्यापेक्षा कमी झालेलं दिसतं. अपवाद आहे त्या ठिकाणी गोल्डच्या अनुषंगाने असेल तर कदाचित किमती वाढलेल्या असतील, परंतु इतर वस्तूच्या बाबतीत ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्याची वस्तूची किंमत ही पूर्वीपेक्षा सध्याची कमी झालेली असते. काही अपवाद आहेत, परत त्याच अनुषंगाने जवळ त्या मालमत्तेच्या अनुषंगाने घर असेल तर घराची किंमत त्या ठिकाणी वाढलेली असेल, पण वस्तूच्या अनुषंगाने ज्यावेळेला एखादी फोर व्हीलर असेल, मोबाईल असेल, या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतील समजा तर त्याच्या किमती बाजारभावाच्या दृष्टीनं घटलेल्या दिसतील किंवा कमी झालेल्या दिसतील. म्हणजेच पैशासाठी असणारी मागणी किंवा त्यातला असणारा मोबदला त्या अनुषंगाने होणारे बदल हे आपल्याला प्रकर्षाने जाणवतात. वरच्या दिशेने किंवा निर्देशित करणारा भाग त्यात कशा पद्धतीने बदल होतोय, किती बदल होतोय, व्याजदराची असणारी स्थिती किंवा वरच्या दिशेने निर्देशित करणारा भाग हा बदललेला दिसून येतो. व्याजदराचे प्रतिनिधित्व करतो. मालाचा जादा पुरवठा किंवा त्या अनुषंगाने होणारे बदल हे दिसून येतील. अनैच्छिक संचय त्या ठिकाणचा ठरू शकतो. कंपन्या आउटपुट कमी करू लागतात. डावीकडे त्या अनुषंगाने निर्देशित करणारा बाण हा घसरलेल्या स्थितीत दिसून येतो. त्याचबरोबर आउटपुट हा देखील दर्शवतो. अंक एफ, एच आणि के असंतुलनाचे बिंदू आहेत, जेथे समायोजन होते आणि शेवटी अर्थव्यवस्था ई वर पोहोचते. तोच समतोल बिंदू जर एकाच या दोन बाजारामध्ये असंतुलन दिसून येत आहे आणि त्याच अनुषंगाने झालेले बदल हे सुद्धा प्रकर्षाने जाणवतात. एलएम जशा पद्धतीने एलएम आहे त्याच अनुषंगाने आयस वक्र आहे, म्हणजे याच्यातलं वाढ होणं किंवा घट होणं त्या अनुषंगाने इंटरेस्ट रेट कशा पद्धतीचा आहे, इन्कम आणि आउटपुट कशा पद्धतीचा आहे त्या अनुषंगाने आय एस हा स्थलांतरित होतो किंवा एलएम हा स्थलांतरित झालेला दिसून येतो. या दोन्हीचं समायोजन किंवा संतुलन ई या बिंदूत झालेलं दिसून येतं. ई बिंदूपर्यंत असणारी स्थिती हे असंतुलनाची आहे किंवा त्यानंतरची स्थिती हे देखील असंतुलनाचं आहे. त्यामुळे आय एस आणि एल एम या दोघांचं संतुलन ज्या बिंदूला होतं त्याला समतोल बिंदू किंवा इक्विलिब्रियम असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. हा समतोल गाठण्याच्या दृष्टीने किंवा समतोल अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सर्व पातळीवरती वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न केले जातात, परंतु उत्पादकाला किंवा इन्कम मिळवणाऱ्याला जास्तीत जास्त इन्कम मिळवायचा असतो. त्याच अनुषंगाने इंटरेस्ट रेटमध्ये
बदल झालेला आपण दिसून येतो. भांडवलाच्या अनुषंगाने होणारे बदल हे प्रकर्षाने जाणवतो. ॲडजस्टमेंट प्रोसेस इन द इकॉनॉमी किंवा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने असणारे बदल हे अनुभवायला मिळतील. त्या अनुषंगाने होणारे बदल हे सांगता येऊ शकतात. शास्त्रीय आणि केन्सियन झोन युनिट 13 मध्ये आम्ही या एलेमॉक्रच्या उताराविषयी चर्चा केली दर्शवते. व्याजदर आणि आउटपुट स्तरावर पैशाच्या पुरवठ्याची संवेदनशीलता किंवा त्या ठिकाणी पैशाचा पुरवठा हा अचानक वाढवता येत नाही आणि जो पुरवठा झालेला आहे तो नियंत्रित करणं एक वेळेला शक्य असते. कारण बँकाचे व्याजाचे दर जर वाढवले तर त्या ठिकाणी मागणी कमी होऊन अचानक पैशाचा पुरवठा हा आपल्याला कमी करता येऊ शकतो. परंतु अर्थव्यवस्थेमध्ये पैशाची मागणी जी आहे त्या पद्धतीने आपल्याला पुरवठा करता येईलच असं होत नाही. काही प्रमाणात आपल्याला करता येऊ शकतो, परंतु बँकांकडून तशा पद्धतीने किंवा आरबीआयच्या अनुषंगाने आपण म्हणूया बँका मोठ्या छपाई करून बाजारपेठेत बसून त्या चलनी प्रवाहाचा पुरवठा वाढवणं हे देखील अल्पकाळात शक्य नसतं. दीर्घकाळात हे शक्य होऊ शकतं, कारण दीर्घकाळात तशा पद्धतीच्या नोटांची छपाई करता येऊ शकते, मार्केटमध्ये त्या वस्तू पोहोचवता येऊ शकतात, पाठवता येऊ शकतात. त्यामुळे या अनुषंगाने देखील फायदे होऊ शकतात. व्याजदर आणि आउटपुट स्तरावर पैशाच्या पुरवठ्याची संवेदनशीलता किंवा त्या अनुषंगाने असणारे बदल हे दिसतील. एलेमॉक्र संदर्भात दोन अत्यंत महत्त्वाचे प्रकार त्या अनुषंगाने आहेत. एलेमॉक्र हा क्षैतिज समांतर आहे आणि एलेमॉक्र हा अनुलंब आहे. म्हणजे हा एलेमॉक्र जर आपण पाहिलं तर तो एलेमॉक्र हा OI अक्षेच्या अनुषंगाने या ठिकाणी जो दर्शवलेला आहे तो आयएस वक्र किंवा एलेमॉक्र त्या ठिकाणच्या अनुषंगाने OI अक्षेच्या अनुषंगाने आणि OI अक्षाला त्या ठिकाणी दोन्ही समांतर पातळीवरती जाऊ शकतात. परंतु दोन्हाची स्थिती ही कशा पद्धतीने असेल, कशा अवस्थेत असेल ते इथं दर्शवलेलं आहे. एलेमॉक्र हा क्षैतिज आहे किंवा क्षैतिज समांतर आहे आणि एलेमॉक्र हा अनुलंब किंवा त्या बरोबर उभा एलेमॉक्र जो आहे तो तटस्थ किंवा एक कॉन्स्टंट समांतर पातळीवरती झालेला बदल आपल्याला दिसून येईल. त्याच अनुषंगाने आपण पाहू शकतो किंवा दोन्हीमध्ये स्थिती ही अनुभवायला मिळते. पहिल्या परिस्थितीत जेव्हा एलेमॉक्र हा क्षैतिज असते तेव्हा जनता किंवा त्या अनुषंगाने होणारे बदल हे दिसून येतो. सर्व पैसे दिलेल्या व्याजदरावर ठेवा म्हणून ठेवलेले असतात. त्याच अनुषंगाने ओळखली जाणार परिस्थिती त्याच प्रतिबिंबित करते. तरलता सापळा या अनुषंगाने किंवा लिक्विडिटी रेशोज आपण म्हटलं जातं. त्यात अशा परिस्थितीमध्ये चलनविषयक धोरणांचा व्याजदरावर कोणताही परिणाम होत नाही किंवा चलनविषयक धोरणात ज्या पद्धतीने बदल होईल त्या अनुषंगाने अर्थव्यवस्थेमधल्या चलनी प्रवाहाचा देखील बदल झालेला दिसेल. त्यामुळे अशा परिस्थितीत चलनविषयक धोरणाचा व्याजदरावर कोणताही परिणाम होत नाही. तसंच त्या अनुषंगाने किंवा आउटपुटच्या पातळीच्या अनुषंगाने जेव्हा दर बदलतो त्याच अनुषंगाने लिक्विडिटी ट्रॅपची स्थिती असते किंवा व्याज खूपच कमी आहे, उदाहरणार्थ जवळजवळ शून्य किंवा पब्लिक धारण करतात किंवा त्या अनुषंगाने करू इच्छितात नाहीत, इतक्या कमी व्याजदरात बॉन्ड आणि त्या अनुषंगाने होणारे बदल हे आपल्याला पाहायला मिळतील. त्याच बरोबर क्षैतिज समांतर असणारी स्थिती जी निर्माण झालेली असते आयएसची, त्या आयएसच्या अनुषंगाने आणि एलएमच्या अनुषंगाने देखील विचार करतात. उत्पादन कशा पद्धतीने आहे, कोणत्या परिस्थितीत उत्पादन होते याला महत्त्व असू शकते किंवा त्या अनुषंगाने तो वक्र हा कार्यान्वित होतो. त्यामुळे आयएस वक्र हा जरी OI अक्षाला समांतरित होत असला, क्षैतिज होत असला तरी तो कालांतराने जो एलेमॉक्र आहे तो कॉन्स्टंट जो दर्शवलेला आहे त्या अनुषंगाने Y3 पर्यंत त्याचं समायोजन झालेलं आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर आयएस वक्र जो आहे रेट ऑफ इंटरेस्ट सुरुवातीचा जो आहे तो काही कमी असताना किंवा Y1 असताना दाखवलेला आहे. Y1च्या अनुषंगाने पुन्हा वाढ झालेली दिसून येतो. IS1 त्याचबरोबर IS2 या समांतर पातळीवरती त्याची वाढ ही प्रकर्षाने जाणवते दिसून येते. आणि याच क्लासिकल अँड केन्सियन रेंजेस किंवा डेटाज आपण म्हणूया तो या ठिकाणी मांडलेला दिसून येतो. त्यामुळे रेट ऑफ इंटरेस्ट कशा पद्धतीने आहे, इन्कम आणि आउटपुट रेशो जो आहे तो कोणत्या पद्धतीने बदललेला आहे तो आपल्याला या ठिकाणी किंवा या अनुषंगाने प्रकर्षाने जाणवेल दिसून येईल. या इन्कमच्या अनुषंगाने रेट ऑफ इंटरेस्टच्या अनुषंगाने
झालेले बदल हे कसे आहेत, त्यात झालेले बदल आता आपण या विश्लेषणात्मक माहितीच्या आधारावरती निश्चितपणे पाहू शकतो. या अनुषंगाने असणारा IS आणि LM द्वारे शास्त्रीय आणि केन्सियन पदाबद्दल जाणून घेऊ शकतो किंवा त्या अनुषंगाने वक्र हा बदललेला आहे. शास्त्रीय आणि केन्सियन श्रेणी दर्शवलेला आहे असे गृहीत धरतो किंवा अर्थव्यवस्था Y1 वर कार्यरत आहे. LM वक्र असीम आहे किंवा Y1 वर लवचिक. जर सरकार किंवा विस्तारात्मक वित्तीय धोरण वापरत असेल तर म्हणजे सरकारी खर्च वाढतो. नंतर IS1 वक्र आणि IS1 वक्र हा सरकतो. व्याजदरात जवळपास कोणतीही वाढ झालेली नाही, परंतु उत्पन्नाची पातळी जर वाढली आहे Y1 ते Y10 पर्यंत किंवा पुरेसा निष्क्रिय पैसा असल्यामुळे व्याजदर हे वाढत नाही किंवा त्या अनुषंगाने काही कालखंडानंतर किंवा काही टप्प्यानंतर आपण पैशाचा पुरवठा जरी वाढला, त्या वाढत्या पुरवठ्याच्या अनुषंगाने मार्केटमधली असणारी मागणी किंवा वस्तूची निर्मिती ही कमी झालेली असते किंवा काही आपण म्हणूया की जी घरं बांधण्याची प्रक्रिया आहे ती लोकसंख्येचा विचार करता जर कमी असतील तर पैशाची मागणी वाढेल आणि लोक घरं बांधतील, बिल्डर्स घरं बांधतील. परंतु जर पैशाची मागणी घरांसाठी जसं की डेव्हलप कंट्रीमध्ये अमेरिकेमध्ये पाहिलं तर तिथे एकूण लोकसंख्या कमी आहे, त्यामुळे तिथं घरांसाठी भांडवलाची गरज आहे असं होत नाही, कारण आहे त्याच घरांची मागणी ही तुलनात्मकरित्या कमी आहे आणि या कमी मागणीमुळे जो फायदा व्हायला भांडवलाच्या दृष्टीने किंवा लिक्विडिटीच्या अनुषंगाने जर पाहिलं तर त्याची नाही आहे. त्यामुळं पैसा अशा ठिकाणी गुंतवून त्या ठिकाणी फायदा होत नाही. त्यामुळं गुंतवणूक आणि व्याजदर याचा या ठिकाणचा संबंध हा व्यस्त स्वरूपाचा असलेला दिसून येतो. परंतु भारतात जर पाहिलं तर आपल्याला घरांची गरज ही जास्त आहे, त्यामुळे व्याजदरात जवळपास असणारी जी काही व्याजदराची स्थिती असते ती बदललेली आपल्याला दिसून येते. अर्थव्यवस्थेत उपलब्ध ही केन्सियन श्रेणी आहे, कारण व्यक्ती अ मध्ये आहेत. त्याच अनुषंगाने तरलता सापळ्याची स्थिती ही अशा परिस्थितीत चलनविषयक धोरण आहे किंवा कुचकामी आणि सरकारने आर्थिक उपाययोजना कराव्या लागतील किंवा त्या अनुषंगाने होणारे बदल हे दर्शवले जाते. त्यामुळं याच्यातली एकूण Y1 ची असणारी स्थिती असेल, Y1 वर असणारी लवचिकतेची स्थिती असेल, IS वक्र आणि Y1 रुपयाच्या अनुषंगाने किंवा त्या ठिकाणची असणारी डॉलरमधली स्थिती ही कशा पद्धतीने बदलली, किती प्रमाणात बदलली, असा पैशाशी असणारा व्याजदराचा संबंध त्या ठिकाणी दर्शवलेला दिसून येतो. त्याच अनुषंगाने आपण या कन्क्लुजनकडे जाण्याच्या अगोदर जर आपण पाहिलं उगवत्या अनुषंगाने तर यात कोणत्या कोणत्या भागावरती आपण जास्त फोकस केलं असं जर पाहिलं तर यात इंटरेस्ट रेट जशा पद्धतीने बदललेला आहे. मागच्या काही युनिटमध्ये आपण IS वक्रावरती फोकस केला होता, या युनिटमधच्या अनुषंगाने किंवा दुसऱ्यामध्ये LM वरती भर दिला होता आणि आता तिसऱ्या युनिटमध्ये IS आणि LM वरती याचा परस्पर संपर्क कशा पद्धतीने येतो आणि त्याच्यातलं असंतुलन कोणत्या स्थितीत दिसेल, असंतुलनाची स्थितीतून बाहेर कशा पद्धतीने येऊ शकेल या अनुषंगाने माहिती मांडलेली आपल्याला दिसणार आहे. यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे तो ISच्या अनुषंगाने आणि LM वक्राच्या अनुषंगाने. वस्तू बाजारामध्ये किंवा बाजारपेठेत पैशाच्या बाजारपेठेत एकाच वेळी समतोल राखण्यासाठी तेथे व्याजदर आणि त्या अनुषंगाने असणारं उत्पन्न पातळी यांचे एकच समायोजन झालेलं दिसून येतं. एकाच वेळी वस्तू आणि चलन बाजारात समतोल आणि IS आणि LM वक्र हा सुपर किंवा मोज करा किंवा त्या अनुषंगाने उत्पादन स्तर हा अनुभवायला मिळतो. X अक्षावर आणि व्याजदर Y अक्षावर असल्याचं दिसून येतो. त्याच अनुषंगाने बिंदू E1 वर वस्तूचे बाजार आणि पैसा बाजार हे सुस्पष्टपणे दिसून येईल. एकाच वेळी समतोल साधताना किंवा वस्तू बाजारपेठेत आणि पैशाच्या बाजारपेठेत एकाच वेळी असणारा समतोल हा कशा पद्धतीने राखता येईल, किती प्रमाणात बदलता येईल त्या अनुषंगाने आपल्याला दिसून येईल. एकाच वेळी वस्तू बाजार आणि चलन बाजार ज्यावेळेला आपण प्रवाह तशा पद्धतीने बदललेले दिसून येतात, त्याच्यावरचे व्याजाचे दर कशा पद्धतीने बदलतील किंवा वस्तू बाजारामध्ये वस्तूच्या किमती कशा पद्धतीने बदलतील, त्या पद्धतीने त्यांची असणारी लिक्विडिटी ही वेगवेगळ्या पद्धतीची किंवा त्याच्यासाठी असणारी पैशाची मागणी ही वेगळी दिसते. त्याच अनुषंगाने व्याजदरात बदल झाले तर पैशाच्या मागणीमध्ये देखील बदल होतात. त्यामुळे उत्पादन स्तर कोणत्या अक्षावर कसा राहील हा निश्चितपणे दिसून येईल. त्याच व्याजाचा समतोल दर जो आहे
तो गाठताना किंवा उत्पन्नाचा समतोल स्तर आणि उत्पादन व्हायबल आहे किंवा त्या ठिकाणी लक्षात घेतल्यासारखं किंवा किंमत पातळी स्थिर असल्याचे गृहीत धरलेले आहे. त्याच अनुषंगाने अर्थव्यवस्था असा आहे की कंपन्या कितीही रक्कम पुरवण्यास तयार आहेत, त्या किमतीत वस्तू आणि सेवा E1 वर अर्थव्यवस्था दोन्ही प्रमाणे समतोल आहे. वस्तू आणि चलन बाजार हा समतोल पातळीवरती झालेला दिसून येतो किंवा आलेली स्थिती ही अनुभवायला मिळत असते. त्याचबरोबर इंटरेस्ट रेट LM आणि आउटपुट रेशो ज्यावेळेला आपण पाहतो त्या इंटरेस्ट रेट आणि आउटपुट उत्पादनाच्या अनुषंगाने Y1 एवढं त्या ठिकाणचं उत्पादन आहे. IS वक्रावरच्या अनुषंगाने आणि LMच्या अनुषंगाने E1 या ठिकाणी समतोल झालेला आहे. म्हणजे सिम्युलेशन्स इक्विलिब्रियम गुड्स अँड मनी मार्केट हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते किंवा अनुषंगाने प्रकर्षाने जाणवते. आयस वक्र जो आहे तो शिफ्ट होतोय किंवा त्याचं स्थानांतर जे आहे ते कशा पद्धतीने बदललं या परिस्थितीचे वर्णन करतो. जिथे आयस वक्र हा उजवीकडे सरकतो किंवा त्याचं असणारे चल हे डावीकडून उजवीकडे वरच्या बाजूला स्थानांतरित झालेलं दिसून येतं. E1 वरून E2 हा समतोल बिंदू आपण गाठलेला आहे अशा पद्धतीची या ठिकाणच्या डायग्रामवरून स्पष्ट होते. कारण त्या अनुषंगाने इंटरेस्ट रेट बदललेले असतील, त्याचबरोबर आउटपुट जे आहे ते त्याचं वाढलेलं आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणचा आयस किंवा गुंतवणूक आणि बचतीचा दर जो आहे तो देखील बदललेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळं IS आणि LM वक्र हा कशा पद्धतीने किंवा कोणत्या स्थितीत आहे त्या स्थितीला कोणते घटक किंवा कशा पद्धतीचे जबाबदार असू शकतात ते या ठिकाणी दर्शविले आहे. उत्पादनाच्या अनुषंगाने जसं ISची इन्फॉर्मेशन आपण म्हणतो तशा पद्धतीने LM वक्र देखील तितकाच महत्त्वाचा आहे. कारण अशा परिस्थितीत म्हणतो की जिथे LM वक्र हा उजवीकडे सरकतो, चल आणि त्या अनुषंगाने असणारा बदल हा दर्शविलेला आहे. अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा हा वाढला आहे असे गृहीत धरण्यास, कारण अर्थव्यवस्थेतला पैशाचा पुरवठा वाढल्याशिवाय LM वक्र जो आहे तो स्थानांतरित होणार नाही. डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे ज्यावेळेला स्थानांतरित होणं अपेक्षित आहे त्यावेळेला पैशाचा पुरवठा हा वाढणं अपेक्षित असतो. जर पैशाचा पुरवठा वाढला नाही तर लिक्विडिटी तशा पद्धतीची तयार होणार नाही किंवा रोखता जे म्हणूया आपण ती निर्माण होणार नाही. त्यामुळे याच्यात पैशाचा पुरवठा वाढणं हे प्रकर्षाने महत्त्वाचं आहे किंवा अत्यावश्यक आहे. LM2 चा जो दर्शवलेला वक्र आहे परिणामी समतोल किंवा E1 ते E2 मध्ये बदलतो. त्याच अनुषंगाने LM वक्र हा उजवीकडे सरकतो. चल असा बदल झालेला आहे किंवा अर्थव्यवस्थेत कोणते बदल होतात याचा विचार त्या अनुषंगाने केलेला आहे. अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा हा वाढला आहे असे गृहीत धरून परिणामी LM वक्र मध्ये LM1 वरून उजवीकडे समांतर हा शिफ्ट होऊ शकतो किंवा LM2 हा देखील त्या अनुषंगाने बदल झालेला आपल्याला दिसून येऊ शकतो. त्यामुळे परिणामी समतोल E1 ते E2 मध्ये बदललेला आहे. या आकृतीच्या अनुषंगाने किंवा त्या बाबतीत LM वक्र हा स्थानांतरित झालेला आपल्याला पाहायला मिळेल. आकृती 3.3 मधून पाहू शकतो किंवा त्या अनुषंगाने पाहायला मिळणार आहे. आउटपुट पातळी असताना किंवा त्या ठिकाणी व्याजदर आणि I1 वरून I2 पर्यंत कमी होतो, I1 ते I2 पर्यंत वाढतो आणि किंमत पातळी स्थिर असल्याचे गृहीत धरल्यामुळे पैशाच्या पुरवठ्यात वाढ होते. परिणामी वास्तविक शिल्लक पुरवठ्यात वाढ होते, ज्याचा परिणाम म्हणून व्याजदरात घट झाल्यामुळे गुंतवणुकीच्या पातळीत वाढ होते आणि अर्थव्यवस्था ज्याचा परिणाम म्हणून उत्पादन पातळी वाढवली आहे. त्याच अनुषंगाने अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा बदल झालेले प्रामुख्याने जाणवत असतात किंवा तशा पद्धतीने त्याच्यात होणारे बदल हे अल्टरनेट होत असतात. त्यामुळे IS वक्र आणि LM वक्रमध्ये किती प्रमाणात आणि कशा पद्धतीने बदल होईल हा व्याजदरावर अवलंबून असतो. त्याच पद्धतीने बाजारपेठेतल्या उपलब्ध पैशावरती किंवा वस्तू बाजारावरती त्या ठिकाणी अवलंबून असल्याचं आपल्याला दिसून येतं. वस्तू बाजारामध्ये वस्तूची खरेदी किंवा मागणी आणि पुरवठा हा कशा पद्धतीने आहे त्यावरती त्याच्या किमती हे निर्धारित होत असतात किंवा उत्पादनाचा खर्च जेवढा असेल त्याच्यापेक्षा जास्त किंमत हे आकारण्याचा प्रयत्न उत्पादक करत असतो, जेणेकरून काही नफा मिळाला पाहिजे, प्रॉफिट मिळालं पाहिजे, तरच ते उद्योग व्यवसाय चालवण्यासाठी प्रेरणा किंवा प्रोत्साहन मिळू शकते.
अन्यथा उत्पादन प्रक्रिया जी आहे ती त्या ठिकाणी खंडित होईल आणि त्या अनुषंगाने किंमत पातळी ही स्थिर असल्याचे दिसून येते किंवा त्या ठिकाणची किंमत पातळी स्थिर असतानाच पुरवठा वाढणं किंवा कमी होणं त्या अनुषंगाने त्याच्यातील बदल हे एलएमच्या अनुषंगाने आपल्याला निश्चितपणे दिसतील. त्या अनुषंगाने आय एसच्या दृष्टीनं व्याजदर जशा पद्धतीने असतील तशा पद्धतीनं त्या ठिकाणी भांडवली प्रवाह किंवा भांडवलाची गुंतवणूक कोणत्या दृष्टीनं फायदेशीर ठरेल तर त्या ठिकाणी पैशामधलं सेविंग फायदेशीर ठरेल किंवा वस्तू उत्पादनाच्या अनुषंगाने महत्त्वाचं ठरेल हे पाहणं आपल्याला अगत्याचं ठरेल. व्याजदरात त्या अनुषंगाने होणारे बदल किंवा घट झाल्यामुळे गुंतवणुकीच्या पातळीत वाढ होते आणि अर्थव्यवस्था ज्यांचा परिणाम म्हणून उत्पादन पातळी वाढली आहे त्याच अनुषंगाने त्याच्यातले बदल हे देखील आपल्याला प्रकर्षाने जाणवतील किंवा तशा पद्धतीने बदल हे दिसून येतील. त्याचबरोबर LM1 आणि LM2 हा जो वक्र आपल्याला या ठिकाणी इन्कम आणि आउटपुटच्या अनुषंगाने लेवलमध्ये पाहतो त्यामुळे LM वक्र हा स्थानांतरित झालेला आहे किंवा E1 पासून E2 पर्यंत हा बदललेला दिसतोय किंवा E2 पासून E1 पर्यंत बदल झालेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी Y1 Y2 ही जी स्थिती आहे इन्कमची आणि आउटपुटची ते रेट ऑफ इंटरेस्ट देखील तशा पद्धतीनं I1 आणि I2 या ठिकाणी बदल झालेला दिसून येतो. त्यामुळे E1 आणि E2 याच्यातलं असणारं अंतर किंवा याच्यातलं असणारं समायोजन हे कशा पद्धतीने आहे किती प्रमाणात आहे ते आपल्याला बघावं लागेल. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने समतोल आणि समायोजन प्रक्रिया मागील विभागाच्याच अनुषंगानं यामध्ये देखील उत्पादन आणि व्याजदर IS आणि LM वक्राच्या छेदनबिंदूवर जाणवतो. जो छेदनबिंदू हा कशा पद्धतीचा आहे त्याचा समतोल स्थिती काय आहे त्याचा समतोल अनुभव जो येणार आहे त्या अनुषंगाने अर्थव्यवस्था IS आणि LMच्या वक्राच्या बाहेरील स्थितीला किंवा डावीकडून उजवीकडे आपण म्हणूया तो स्थानांतरित झालेला दिसून येतो. जेव्हा समतोल किंवा समायोजन नसतं त्यावेळेला ती अर्थव्यवस्था ही कार्यान्वित असते किंवा अर्थव्यवस्थेत समायोजन प्रक्रिया होते आणि अर्थव्यवस्था ही नवीन समतोल बिंदूकडे वाटचाल करत असताना दिसून येते. त्यामुळे समतोल आणि समायोजन प्रक्रिया ही प्रक्रिया थोडीशी क्लिष्ट किंवा विचकटपणा जरी असला तरी सोयीची आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ती महत्त्वाची आहे. महत्त्वपूर्ण बाबीवर याच्यात प्रकाश टाकलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळं IS आणि LM वक्राच्या छेदनबिंदू किंवा त्या अनुषंगाने जाणवतो किंवा त्या अनुषंगाने बाजाराचा समतोल हा येण्याची शक्यता चांगल्या पद्धतीची असू शकते. तेव्हा अर्थव्यवस्था ही IS आणि LM वक्राच्या बाह्य घटकाच्या अनुषंगाने बदललेली दिसते. अर्थव्यवस्थेत समायोजन प्रक्रिया जी आहे ती कशा पद्धतीने होते किंवा अर्थव्यवस्था नवीन समतोल बिंदूकडे स्थानांतरित होते आणि हे समतोलन किंवा समायोजन कशा पद्धतीने घडते ते आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरू शकतं. जर पैशाची जास्त मागणी असेल तर व्याजदर हे निश्चितपणे वाढेल. जेवढी पैशाची जास्त मागणी आपण पाहतो की नॉर्मली होम लोनसाठीची असणारी मागणी आणि पर्सनल लोनसाठी असणारी मागणी पर्सनल लोनसाठी असणारी मागणी ही जास्त असते कारण लोकांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या गरजा ह्या शॉर्ट पिरियडसाठी असतात फास्ट असतात त्याच्यामुळे अशी मागणी ही केली जाते आणि या पर्सनल लोनची असणारी मागणी त्याच्यामुळे त्याचा इंटरेस्ट रेट हा जास्त असतो. त्याचबरोबर त्याचे एव्हिडन्स डॉक्युमेंटरी एव्हिडन्स जे आहेत ते तितकेसे नसतात किंवा तुलनात्मकरित्या होम लोनपेक्षा कमी असतात. एकच जॉब ही एक आपल्याला आपण म्हणूया सिक्युरिटी किंवा खात्री असते की त्या ठिकाणी आहे अशाच व्यक्तीकडे पर्सनल लोन दिलं जातं. मग दुसऱ्या बाजूला प्रॉपर्टीच्या लोन ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला त्याचे सेकंड म्हणजे प्रॉपर्टी आहे आणि जॉब आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी विचारात घेतलं जातं. थर्डली आपण म्हणूया जॉब आणि त्या ठिकाणी इतर काही मौल्यवान सोने असतील जमीन असेल अशा पद्धतीची तारणावरती तारणावरती लोन किंवा भांडवल उपलब्ध करून देणं हा देखील त्यातला महत्त्वाचा भाग असू शकतो. त्यामुळे वस्तूच्या जास्त मागणीमुळे उत्पादनात वाढ होते आणि अतिरिक्त पुरवठा होतो. त्यामुळे त्याच मालाच्या अनुषंगाने उत्पादनात घट त्याच अनुषंगाने खाली असणारी स्थिती ही देखील आपल्याला बदललेली दिसून येते. दोन गोष्टीचे त्या अनुषंगाने बदल आहेत किंवा त्या अनुषंगाने स्थिती ही बदललेली दिसते. जर पैशाची जास्त मागणी असेल तर व्याजाचे दर वाढतील आणि पैशाची मागणी कमी असेल तर व्याजदर हे कमी राहतील. म्हणजेच भारतामध्ये आपण पाहतो की लोकसंख्या जास्त आहे म्हणून आपल्याला पैशाची मागणी जास्त करावी लागते कारण उपलब्ध साधन सामग्री उत्पादनं हे आपल्याला जास्त अपेक्षित आहेत आणि या जास्त मागणीमुळे जास्त उत्पादनाच्या घटकामुळे असणारी मागणी ही जेवढी जास्त असेल त्या अनुषंगाने पैशाचे असणारे व्याजाचे दर हे देखील तुलनात्मकरित्या
काही प्रमाणात हे जास्त असतात. त्यामुळं जास्त मागणी असल्याच आपल्याला अनुभवायला येते. जास्त मागणीमुळे अर्थव्यवस्था तशा पद्धतीने कार्यान्वित होताना अनुभवायला मिळते. त्याच अनुषंगाने व्याजदरातले जसे बदल आहेत त्यात होणारे स्थित्यंतर जे आहेत, जर पैशाची जास्त मागणी असेल तर व्याजदरातील बदल देखील आपल्याला विचारात घ्यावे लागतील. त्यामुळे वस्तूच्या जास्त मागणीमुळे उत्पादनात वाढ होते आणि अतिरिक्त पुरवठा देखील अनुभवायला मिळतो, अशी स्थिती दिसते. डायग्राममध्ये LM वक्र जो आहे आणि आयस वक्र जो आहे तो ई या ठिकाणी स्थानांतरित झालेला आहे. इन्कम आणि आउटपुट या ठिकाणचा समतोल बिंदू जसा गाठलाय त्या अनुषंगाने कोणताही यादृच्छिक बिंदू हा जी किंवा क्रॉस आपण म्हणूया तो असू शकतो. हे पैशाची जास्त मागणी दर्शवते आणि वस्तूचा जादा पुरवठा किंवा बिंदू जी वर दिलेले बाण दिशा किंवा निर्दिष्टित करतात, म्हणजे समायोजन होते. पैशाची जास्त मागणी आणि व्याजदर त्याच अनुषंगाने कारणीभूत ठरेल. पैशासाठी मालमत्ता विकल्या जातात. हे जरी जसं सेंटेन्स महत्त्वाचं आहे की मालमत्तेला असणारी किंमत ही पैशा एवढी असेल का, तर नाही, निश्चितपणे ती कमी असते. कारण मालमत्तेची असणारी किंमत ही त्या वेळेला जी असेल ती तुलनात्मकरित्या वाढेलच असं होत नाही. काही अपवाद वगळता, म्हणजे जमीन असेल, घर असेल किंवा मौल्यवान वस्तू सोने असेल, हे अपवाद वगळता इतर वस्तूच्या बाबतीत त्या वस्तूची किंमत ही घटलेली आपल्याला दिसून येईल. म्हणजेच त्या ठिकाणी मालमत्तेची किंमत ही कमी होत असते. वरच्या दिशेने निर्देशित करणारा बाण हा वाढत्या व्याजदराचे प्रतिनिधित्व करतो आणि मालाचा जादा पुरवठा हा अनैच्छिक संचय ठरतो. त्यामुळे कंपन्या आउटपुट कमी करू लागतात. डावीकडे असणारे स्थानांतरण हे बाण किंवा F1 मध्ये आउटपुट हा दर्शवतो. अंक F, H आणि K असंतुलनाचे बिंदू आहेत जिथे समायोजन होते आणि शेवटी अर्थव्यवस्था E वर पोहोचते. त्याचबरोबर समतोल बिंदू जरी एकच या दोन बाजारामध्ये असंतुलन दिसून येतो आणि त्या अनुषंगाने समायोजन कसं घडून येईल त्या अनुषंगाने देखील महत्त्वाचं ठरू शकेल. OYO आणि OIO या अनुषंगाने ई बिंदूच्या अनुषंगाने IS आणि LM वक्र किंवा OY आणि OI इंटरसेटच्या अनुषंगाने असणारं समायोजन संतुलन हे कशा पद्धतीने होऊ शकतं, किती प्रमाणात होऊ शकतं ते त्या ठिकाणी दर्शवलं जाऊ शकतं. शास्त्रीय आणि केन्सियन झोन जो आहे तो 13च्या अनुषंगाने LM वक्राच्या उत्तराविषयी चर्चा केली जाते. ती व्याजदर आणि आउटपुट स्तरावर पैशाच्या पुरवठ्याचे संवेदनशील भाव हा दिसून येऊ शकतो. LM वक्र त्या अनुषंगाने असणाऱ्या संदर्भात दोन अत्यंत प्रकरणे किंवा असू शकतात. LM वक्र हा क्षितिज आहे आणि LM वक्र त्याच अनुषंगाने बदललेल्या स्थितीत तो बदल देखील झालेला आपल्याला अनुभवायला येतो. त्याबरोबर LM वक्र अनुलंब किंवा अनुकलनीय त्या परिस्थितीमध्ये हा बदललेला दिसून येतो. पहिल्या परिस्थितीत जेव्हा LM वक्र हा क्षितिज असते तेव्हा जनता त्या मागणीची किंवा त्याचा भांडवलाचे प्रभावी मागणी होऊ शकते. परंतु सर्व पैसे दिलेल्या व्याजदरावर ठेवले जातात किंवा नाही या संदर्भातले संभ्रमावस्था असते. ती स्थिती म्हणून ओळखली जाणारी परिस्थिती किंवा प्रतिबिंबित करते. तरलता सापळा किंवा अशा परिस्थितीत चलनविषयक धोरणाचा व्याजदरावर कोणताही परिणाम होत नाही. त्याच अनुषंगाने आणि आउटपुट पातळी जेव्हा दर असतो तेव्हा लिक्विडिटी ट्रॅपची स्थिती असते आणि व्याजदर कमी आहे किंवा उदाहरणार्थ जवळजवळ शून्य असतं, त्यावेळेला त्याचं पब्लिक धारण करू इच्छित नाही आणि इतक्या कमी व्याजदरात बॉन्ड किंवा त्या संदर्भातली असणारी मागणी ही देखील केलेली आपल्याला अनुभवायला येते. त्यामुळे पहिल्या परिस्थितीत जेव्हा LM वक्र क्षितिज असते तेव्हा जनता किंवा त्या अनुषंगाने सर्व पैसे दिलेल्या व्याजदरावर ठेवतात किंवा त्या अनुषंगाने बदलतात, प्रतिबिंबित होतात. तरलता सापळा जो आहे तो तयार होतो आणि चलनविषयक धोरणाचा परिणाम त्या ठिकाणी अनुभवायला येत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आउटपुटच्या संदर्भातली पातळी ही कशा पद्धतीने बदलते, किती प्रमाणात बदलते त्या आउटपुट रेशोवरून आपल्याला सुस्पष्ट होते. त्यामुळे खूपच कमी किंवा खूपच अर्थव्यवस्थेची स्थिती ही किंमत आणि व्याजदरावरती अवलंबून आहे. त्याचबरोबर त्याची असणारी लिक्विडिटी कशा पद्धतीने आहे, रोखता कशा पद्धतीने आहे, त्या रोखतेच्या अनुषंगाने इन्कम आणि आउटपुटच्या दृष्टीनं हा वक्र डावीकडून उजवीकडे वरच्या बाजूला स्थानांतरित झालेला दिसतो. Y1 आणि Y3 पर्यंत याच्यातलं आउटपुट जे आहे ते आपल्याला वाढलेलं दिसून येतो. IS1, IS2, IS3 आणि IS4
अशा पद्धतीने IS-1, IS-2, IS-3 असे समांतर पातळीवरती त्यातली वाढ ही प्रकर्षाने जाणवली. IS आणि LM वक्राद्वारे शास्त्रीय याची मांडणी किंवा कनेक्शन ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला त्याचा 3.6 LM वक्र जो आहे किंवा शास्त्रीय दृष्टीनं कॅन्सियन श्रेणी त्या ठिकाणी दर्शवलेली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था ही Y1 वर कार्यरत आहे. LM वक्र असीम आहे किंवा Y1 वर लवचिक ता दर्शवलेला आहे. जर सरकार विस्तारात्मक वित्तीय धोरण वापरत असेल तर सरकारी खर्च वाढतो. म्हणजे सरकार ज्यावेळेला विस्तारात्मक असतं किंवा संकुचित धोरण म्हणजेच काही भांडवलच उपलब्ध करत नसेल त्यावेळेला देखील या वक्रावरती त्याचा परिणाम होतो. विस्तारात्मक म्हणजे विकासात्मक धोरण ज्या वेळेला राबवले जातात, वित्तीय धोरण ज्या वेळेला प्रकर्षाने जाणवतात त्यावेळेला अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा हा वाढलेला असतो. त्यामुळं देशाचा विकास व्हायला त्या ठिकाणी मदत होते, जनतेच्या हाती पैसा त्या ठिकाणी यायला मदत होते. त्यामुळे वित्तीय धोरणाचा विस्तार होणं हा खऱ्या अर्थाने महत्त्वाचा पॉईंट असू शकतो. त्या अनुषंगाने याच्यावरती व्याजदर असतील, किमती असतील त्याच्यावरती तो प्रभाव पडत असतो. त्यामुळे सरकार कशा पद्धतीनं आपला खर्च करतं किंवा सरकारी खर्च सरकारी तिजोरीतून कशा पद्धतीनं करत असतो त्याच्यावरती देखील या IS आणि LM वक्राचा वक्र प्रभाव पडत असतो किंवा प्रभाव त्याच्यावरती पडत असतो. अशी स्थिती आपल्याला अनुभवायला मिळते. व्याजदरात जवळपास कोणतीही वाढ झालेली नाही किंवा परंतु उत्पन्न पातळी वाढली आहे. Y1 ते Y1 पुरेसा निष्कर्ष किंवा निष्क्रियता असल्याच्या अर्थव्यवस्थेत स्थिती दिसून येते. त्यामुळे अर्थव्यवस्थेत उपलब्ध ही केन्सियन श्रेणी आहे कारण व्यक्ती अ मध्ये आहे आणि तरलता सापडीची स्थिती ही कशा पद्धतीने आहे, किती बदललेली आहे. अशा परिस्थितीत चलनविषयक विस्तार किंवा चलनविषयक धोरण ही कुचकामी करतात. सरकारने आर्थिक उपाययोजना त्यावेळेला करणं अपेक्षित असतं किंवा सरकारी धोरण हे राबवणं अपेक्षित असतं. म्हणजे या ठिकाणचा विस्तार करणं किंवा कुचकामी ठरण्याचं कारण किंवा सरकारने आर्थिक उपाययोजना त्या ठिकाणी कराव्यात. कारण तरलता सापडीची स्थिती ही कशा पद्धतीची आहे किंवा किती प्रमाणात होईल हे सांगणं कठीण होत असतं. त्याचबरोबर एकाच वेळी समतोलतेवर चर्चा करून किंवा केल्याप्रमाणे वस्तू बाजार आणि मनी मार्केट किंवा त्या ठिकाणी चलनी बाजार त्यातून आवडीची अनोखी सांगड ही निर्माण झालेली असते. दर आणि आउटपुट किंवा त्याच्यातून मिळणारं उत्पादन पातळी जे दोन्ही मध्ये एकाच वेळी समतोल दर्शवते. बाजारात IS वक्र जो आहे किंवा LM वक्र पासून दूर असलेला कोणताही बिंदू हा सूचित करतो किंवा कोणत्याही असंतुलनाच्या बाबतीत समायोजन प्रक्रिया ही सुरू होते आणि दोन्ही बाजारातील समतोल हा पूर्ववत होतो. शास्त्रीय आणि केन्सियन श्रेणीच्या संदर्भात चर्चा केली असता LM वक्र जेव्हा LM वक्र अनुलंब असतो तेव्हा ते सारखीच परिस्थिती किंवा प्रतिबिंब करते. शास्त्रीय मॉडेल जिथे सरकारच्या परिणामी उत्पादन पातळी ही बदलत नाही आणि कर्ज घेणे. दुसरीकडे जेव्हा LM वक्र हा जवळजवळ सपाट असते किंवा त्या अनुषंगाने बदलतो तेव्हा ते एक प्रतिबिंबित करते आणि केन्सियन मॉडेल सारखीच परिस्थिती कारण त्या ठिकाणी अनुभवायला मिळते. त्यामुळे एकूणच IS आणि LM वक्र हा अर्थव्यवस्थेतला महत्त्वाचा घटक आहे. भांडवली स्वरूपात पुरवठा असणं किंवा त्याच्या असणं लिक्विडिटी रोखता असणं ही गरजेची असते. त्या अनुषंगानेच अर्थव्यवस्थेने मागणी पुरवठा उत्पादनाची साखळी ही बदललेली आपल्याला दिसून येते. आज या ठिकाणी आपण अनेक बाबतीत IS आणि LM यांचं समतोल किंवा संतुलन कशा पद्धतीने गाठता येतं, समायोजन कसं होतं ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे निश्चितपणे ते सर्वांना समजलं असेल अशी अपेक्षा करतो. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सो मच.